आदरणीय गरीबदास साहेबजी जेव्हा 10 वर्षांचे बालक होते, आपल्या स्वतःच्याच गावातील शेतात, स्वतःच्याच जमिनीमध्ये तिथे गाई म्हशी चारत होते. परमात्मा तेच कबीरदेव काशीतून सहशरीर गेल्याच्या जवळजवळ 200 वर्षांनंतर सन 1518 मध्ये गेले होते, सहशरीर गेले होते परमात्मा कबीरजी. आणि सन 1727 मध्ये येऊन ते गरीबदासजींना सतलोकातून येऊन परत भेटले, जवळजवळ 209 वर्षांनंतर. आणि मग त्यांना तिथे येऊन त्यांच्या जवळ पोचले. त्यावेळी हे गुराखी म्हणजेच आदरणीय गरीबदास साहेबजी तसेच त्यांचेच मित्र गवळी तिथे पशु चारत होते. सकाळच्या 10 वाजता फाल्गुन शुद्ध द्वादशी आणि विक्रम संवत 1784 म्हणजे सन 1727 दिवसाच्या 10 वाजता जेवण करीत होते. गायी चरत होत्या, इकडे तिकडे काही बसल्या होत्या झाडांखाली. परमात्मा एका साधू वेशात, जिंदा महात्म्याच्या वेशात तिथे आले. गवळ्यांनी गुराख्यांनी म्हटलं, राम राम महाराजजी. परमात्मा म्हणाले, राम राम भाऊ. तर ते गुराखी मुलं म्हणाली की महात्माजी या जेवायला. परमेश्वराने भोजनाला नकार दिला आणि धन्यवाद दिले आणि म्हणाले की मी जेवण करून आलोय भाऊ माझ्या गावाहून. गुराख्यांनी विचारलं, तुमचं गाव कुठे आहे, किती लांब आहे इथून? परमेश्वरजी म्हणाले, कबीरजी की 16 शंख पर हमरा तकिया, हम गगन मंडल के जिंदा, हुक्म हिसाबी यहाँ चल आए, काटण काळ का फुंदा. गुराख्यांनी विचारलं होतं की महाराजजी तुमचा मुक्काम कुठं आहे, तुमचं गाव कोणतं आहे, आपण कुठे राहता? तेव्हा परमेश्वरजी म्हणाले होते की 16 शंख पर हमरा तकिया, 16 शंख कोसांवर आमचा तक्या म्हणजे आमचं स्थान आहे. हम गगन मंडल के जिंदा, आम्ही आकाशात फिरणारे महात्मा आहोत. हुक्म हिसाबी हम चल आए, काटण काळ का फंदा, आम्ही आमच्याच आदेशानुसार इथे काळाचा हा दोर कापण्यासाठी इथे आलो आहोत. हे गूढ ज्ञान मुले नाही समजू शकली, ते गुराखी गोपाल नाही समजू शकले, ज्यात मोठ्या वयाचेही होते. त्यांनी विचार केला की 16 कोस पर्यंत लांब असेल. आधी एकमेकांशी एवढे परिचित नव्हते कारण की साधना नसायची. मग म्हणाले, महात्माजी भोजन करा. परमात्मा म्हणाले, नाही भोजन नको. तर ते म्हणाले, भोजन नाही केलं तर निदान दूध तरी प्यावंच लागेल महाराजजी, कारण की एक श्रद्धा आणि प्रेमाने लाडाने पूर्वी दासाला खूप माहिती आहे, त्या पवित्र वेळेची खूप जाण आहे, ज्यात येणाऱ्या पाहुण्याचा किती मान ठेवला जायचा. आज या धनाच्या शर्यतीत आणि या शिक्षणाने आपल्याला किती निकम्मा बनवला आहे. दया उरली नाही, आदर उरला नाही. आम्ही पहिल्यांदा जेव्हा कुठल्या गावातून शहरात गेला होता दास, तर तिथे पाहिलं होतं शहरातील त्या लोकांचं वागणं. मला आश्चर्य वाटायचं की ना हे म्हणतायत की पाणी प्या, ना हे म्हणतात की या जरा जीवन घ्या, किंवा हे असंही म्हणत नाहीत की या जरा बसा. हा कसा व्यवहार आहे ह्या लोकांचा? ही थोडीशी वीज आधी शहरांमध्ये पडली होती. काही रिस्पेक्ट उरला नाही. स्वार्थ असेल तर बोलायचं, नाही तर नाही.
आता ही जवळजवळ सगळीकडेच पसरली आहे. तर त्यावेळी हा दास पाहत असायचा, कुणीही व्यक्ती अनोळखी येत असायचा, म्हणायचा की रात्री इथेच मुक्काम करावा लागेल मला. त्याचा विशेष सत्कार, आदर, वेगळी त्याची व्यवस्था खूप प्रेमानं केली जायची. आणि भोजन तर सर्वप्रथम विचारायचे. तर त्याच दृष्टिकोनाने त्यांनी म्हटलं की नाहीतर दूध प्यावंच लागेल. पूर्वी गायी खूप राखायचे गावात, शहरात म्हणजे शेतात खूप साऱ्या गायी राखायचे. आणि खूप साऱ्या गायी अशाही असायच्या, गरीब असायच्या, जेव्हा पाहिजे तेव्हा वासरू लावायचं आणि दूध काढायचं. तर परमात्मा म्हणाले की मी दूध पेईन, पण कुमारी गायीचं पाजायचं असेल तर पाजा बाळांनो. तर ते जे मोठे गुराखी होते ते म्हणू लागले की बाबाजी, तुझी तर दूध पिण्याची इच्छा नाहीये, थट्टा करत आहात तुम्ही. कुमारी गाय कधी दूध देते? तर परमात्मा म्हणू लागले की तुमची नियत दूध पाजायची असेल तर कुमारी गाय सुद्धा दूध देईल. जे मोठे गुराखी होते त्यांना तर वाटले की ही मस्करी आहे. छोटा मुलगा होता 10 वर्षांचा गरीबदास साहेबजी. ते उभे राहिले. मुलं जशी क्रियाकलाप करतात, त्यांचं एक खूप लाडकं वासरू होतं, जिला बैलाचा संग झालेला नव्हता, म्हणजे कुमारी. तिला पकडून आणले. गळ्यात रस्सी बांधलेली होती छोटीशी, आणि तिला पकडून घेऊन आले. पहा महाराजजी, हिला वासरू तर नाहीये, दूध कसं देईल ही? तेव्हा परमात्मा म्हणाले, बाळा असं कर, आपल्याजवळ जे कुठलं भांडं असेल छोटंसं, जसं मातीचं एक पात्र होतं, 5-7 किलो लस्सी वगैरे घेऊन जायचे, ते धुवून स्वच्छ करून ठेवलेलं होतं. म्हणाले की हे आहे, हे स्वच्छ करून ठेवलं आहे, ठेवायच्या खाली. गरीबदासजी पकडून बसले त्या गायीच्या आचरांखाली, आणि परमात्म्याने उभं राहून अशी थाप मारली कबीर साहेबांनी त्या गायीच्या कमरेवर. आशीर्वादाने भारलेला हात ठेवला परमात्मा कबीरजींनी. आचर मोठे मोठे होऊ लागले आणि दुधाची धार लागली. भांड भरताच ती आपोआप बंद झाली. बोलो सद्गुरुदेव. आता ते गरीबदासजी त्या भांड घेऊन गेले. ते परमात्म्यांना म्हणाले, घ्या महाराजजी, प्या, आपण तर कमालच केली. आता परमात्म्यांनी अर्ध प्यायले, काही प्यायले त्यातले, आणि उरलेलं म्हणाले की मुलांनो तुम्ही प्या, गुराख्यांनो तुम्हीही प्या, गवळ्यांनो. तर मोठे मोठे जे गवळी होते ते म्हणाले की आम्ही नाही पिणार. एकतर तुम्ही जादूटोणा करून हे असं दूध काढलं, आणि माहिती नाही की तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुमचं उष्ट आम्ही नाही पिणार. मी या जादूच्या कुमारिका गाईचं दूध प्यायलो तर पाप लागेल, आम्ही नाही पिणार. तर ते उठून निघून गेले. हे असं झाल्यामुळे की हा बाबाजी बळजबरी तर नाही करणार, प्यावंच लागेल आपल्याला. गरीबदासजी म्हणाले, आणा भगवान, आपला हा दास पिईल. पुण्यात्म्यांनो, साधों से ती मस्करी ये चोरा नाल खुशाल, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. तर ते युवांचे मल्ल होते गरीबदासजी. युवांचे पैलवान होते, रेसलर होते, प्रॅक्टिस करत आले होते. त्यांच्या हृदयात एकदम गोष्ट सामावली की आणा, तुमचा हा दास पिईल. तर पुण्यात्म्यांनो, या ज्ञानाला, या मार्गाला तोच ग्रहण करत आहे जो युगांचा मल्ल पैलवान आहे, खूप दिवसांपासून यात समरस आहे. तर आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणाले, प्या. आणि म्हणाले की महाराजजी, दूध तर आम्ही रोजच पितो, पण या दुधाची चव आजपर्यंत पाहिली नाही मी. तेव्हा परमेश्वर कबीरदासजी म्हणाले की बेटा, हे सतलोकातून, माझ्या लोकातून आलं आहे. तिथे दुधाच्या नद्या आहेत, सरोवर भरली आहेत, ती खराब नाही होत. मोठे मोठे समुद्र भरलेले आहेत. आता पुण्यात्म्यांनो, या गोष्टींचा आज हा विश्वास पटवणं, आज विज्ञानाने असं नास्तिक केलं आहे बोऱ्या जीवांना,
की दूध खराब कसं होत नाही, कुठेही ठेवा, खराब होणार, हे होणार, ते होणार. आता जसं गंगेचं पाणी जे आहे, गंगा नदीचं, ते कुठेही ठेवा, ते कधीच खराब होत नाही. किंवा कुठल्या समुद्राचं ठेवा किंवा विहिरीचं कोणतंही पाणी ठेवा, भले डिस्टिल करून ठेवा, तेही खराब होतं. तर हे एक सॅम्पल आहे सतलोकातील मटेरियलचं, पदार्थाचं, की तिथे असे पदार्थ आहेत. गरीबदासजी म्हणाले, भगवान खरंच का तिथं दुधाची सरोवर भरलेली आहेत? म्हणाले, हो बेटा. तर मग तिथं गायही ठेवण्याची आवश्यकता नसेल? म्हणाले, नाही, बिलकुल नाही. आता हे गुराखी त्यांच्या पशूंमुळे खूप दुःखी असतात. तो दुःखी असतो, त्यांना फिरवून फिरवून तो विचार करतो की हा पिच्चा कसा सुटेल, असं कोणतं स्थान आहे. तर ते म्हणाले, महाराजजी खरंच मी कसा विश्वास ठेवू आपल्या बोलण्यावरती? एकदा दाखवा मला तुमचा सतलोक, आपलं जे तुम्ही स्थान सांगत आहात, जादूमय ते समुद्र वगैरे आणि बागांचं, फळं फुलं बहरलेली असतात, लगडलेली असते सदाबहार बाग, असं सांगितलं परमात्म्याने सतलोकामध्ये. गरीबदासजी तिथं राहत होते जिथे शमीचे वृक्ष, शमीचे अनेकानेक वृक्ष होते. आंब्याचे तर तिथे पाहायलाही मिळत नसत, एखाद दोन झाडं कुठेतरी असायची. तर त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. परमात्मा आले याच उद्देशानं होते इथे, की माझा कोणी साक्षीदार होईल, मला कोणी ओळखावं, माझा साक्षी होईल येणाऱ्या आगामी काळात, या कलियुगामध्येच. कारण मधली पिढी यायची होती, त्यामुळे मालकांनी सगळी भूमिका तयार केली होती, बॅकग्राऊंड तयार केली होती, की हु इज गॉड, कोण आहे परमात्मा आणि कसं त्याला ओळखता येऊ शकतं, काय लक्षणं आहेत त्याची. तर ते लीला प्रत्येक युगात करतात दाता. आणि याचंच प्रमाण वेद देतात, की तो अशी लीला करतो. सतलोकात घेऊन गेले परमात्मा त्या आदरणीय गरीबदास साहेबजींना. त्यांच्या आत्म्याला शरीर तिथेच राहिलं. वरचे सर्व लोक दाखवले, ब्रह्मा विष्णू महेशांचे लोक दाखवले, त्यांच्या स्थितीशी ओळख करवली, त्यांच्याशी बोलणं करवलं. आणि त्यांनी स्वतः स्वीकारलं की आमचा जन्म आणि मृत्यू होतो, परमात्मा कुणी वेगळा आहे, आम्हीही त्याच्याच शोधात व्यस्त आहोत, परंतु आम्हाला त्यांचे दर्शन नाही झाले. आणि तो परमात्मा प्रकाश रूप आहे. अशा प्रकारच्या त्यांनी गोष्टी सांगितल्या. मग धर्मराजाच्या दरबारात गेले, जो इथल्या ब्रह्मांडाचा न्यायाधीश, आपल्या सर्व आत्म्यांचा तो निर्णय घेतो, न्याय करतो, कर्मानुसार त्यांचे पुढचे निर्धारित करतो. संस्कार त्या लोकात जेव्हा गेले, त्याच्या जवळ पोचले, तेव्हा धर्मराजाने आपले आसन सोडले, आपली खुर्ची सोडून उभा राहिला, आसन सोडून, आणि म्हणाला, विराजमान व्हा परमात्मा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.